आणि तुम्ही लोकांना भीती दाखवून जिंकलात, परंतु पुन्हा अशी भीती तुमची जी आहे ती काय कामाला येणार नाही. नाना भाऊ, मी तुम्हाला सांगतो, काँग्रेस हा देशाचा भूतकाळ होता. देशात एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती हेच देशाचं आणि राज्याचं भविष्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जे उज्ज्वल भविष्य, कारण जनता आमच्या सोबत आहे, आणि म्हणून जे काय आम्ही केलं ते जनतेसमोर आहे. तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा, बरं मी एक सांगतो, विजयराव झालं तुमचं बघा भाषण, मी आहे ना किती लक्षपूर्वक ऐकत होतो मगाशी, आणि जयंतरावांचं पण ऐकलं मी, आणि नाना भाऊचं पण ऐकलं. मला सांगा, तुम्ही मागच्या पण मला वाटतं मी कुठल्या तरी ह्याच्यात बोललो, सगळे पेढे वाटत होते. बोले पेढे कसले वाटताय? मोदीजी प्रधानमंत्री तिसऱ्यांदा झाले म्हणून पेढे वाटताय की तुम्ही तिसऱ्यांदा हरले म्हणून पेढे वाटताय? अरे अनिल देशमुख जी, 400 पार जाऊ दे, जिंकले ना, प्रधानमंत्री तर बनले की नाही? अरे जो जीता वही सिकंदर, हे सगळे लोक एकत्र आला तरी सुद्धा तुम्ही मोदींना हरवू शकला का? मोदीजींच्या बद्दल मी एकच सांगतो बघा, आणि आपल्याला मी सांगतो, ऐका. अरे बाबा, एक मिनिट, तुम्ही एक मिनिट, 44 पहिल्या वेळेत 44 आले, 2014, नाही ते जाऊ दे ना, नाही 44 आले, नंतर आले 50, नंतर तिसऱ्यांदा आले 99, 100 पण नाही पार केले तुम्ही. काय परिस्थिती आहे? आणि तुम्ही पेढे वाटू लागलात. आनंद आहे, ठीक आहे, चांगला आहे. मोदीजी प्रधानमंत्री झाले, या राज्याला पाठबळ मिळेल. अमित भाई आहेत, त्यांचा भक्कम पाठिंबा आम्हाला मिळतोय. आज आमचे काही जे काय प्रस्ताव आम्ही पाठवतोय, एकही पैशाची कपात न करता ते प्रस्ताव तसेच्या तसे मंजूर होत आहे. म्हणाले आम्हाला अगोदरचे म्हणाले आम्हाला केंद्राने पैसे दिले नाही, आम्हाला केंद्र पैसे देत नाही, दुधाभाव करतं. तुमच्या काय घरी आणून देणार? अरे तुम्हाला मागायला नको का फेसबुक लाईव्ह वर देणार? ये सरकार फेसबुक लाइव पे नहीं चलता है, फेस टू फेस सरकार चलता है. जयंतराव काय झालं, एकदम सिरियस झाली? तुम्ही सुरू केलं ना. बघा काय आहे, सगळ्यात आनंद काय आहे तुम्हाला? आज अजितदादा जिंकले, आनंद आहे की नाही? ते आहे, मानलं पाहिजे की नाही? लोकशाहीमध्ये मांडायची आहेत ना फक्त. बघा महायुतीचं नियोजन तुमच्यामध्ये काय झालं? देवेंद्रजी इकडे काय झालं? आपण महायुतीचं गणित नीट केलं, बरोबर? आपण ठरवलं आपले तिघांचे आले पाहिजे, यांना याच्यामध्ये कोणी किती मतं घ्यायची, कोणी कोणाला पाडायचं, हे आपसामध्ये सुरू झालं. महाविकास आघाडी तिथंच बिघाडी झाली. हा अरे आता काय आहे, आता लाडकी बहीण, ही आपली लाडका भाऊ, आता लाडका भाऊ योजना काढा म्हणाला कोणी. अरे सख्या भावाला कधी जवळ केलं नाही, आता ते म्हणाले लाडका भाऊ काढा. लाडका भाऊ पण आम्ही काढला विजयराव. 10,000 पर्यंत सुशिक्षित बेरोजगाराला अप्रेंटिसशिप देणार दर महिन्याला. डिप्लोमा होल्डरला 8,000 आणि वर्षाला 10 लाख. जे बेरोजगार लोक आहेत त्यांना
दर महिन्याला स्टायपेंड देण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे.